आपल्या या संत परंपरेमध्ये एक संत सुरदास म्हणून नावाचे मोठे संत होऊन गेले. ते जन्मताच अंध होते. त्याच पद्धतीने आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये हरिभक्तपरायण सुरदास महाराज कातोरे वाडीवरे या गावचे एक कीर्तनकार आहे. ते आपल्या या वारी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. आपण त्यांना विचारूया, या वारीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? ह्या वारीमध्ये आल्यानंतर अतिशय आनंद झाल्यासारखं, यातिकुळं माझे गेले हरपुनी या अशा या वृत्तीप्रमाणे अत्यंत आनंद झाल्यासारखं वाटतं. वैष्णवांचा मेळा नाही येथे की जणू कधी आम्ही एका वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आलेलो आहो. निवृत्तीनाथ दादांच्या चरणी मागे मी कीर्तन केलं होतं, ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छेगडी तो उच्चिष्ट काढी धर्मगरी. अशा या वृत्तीप्रमाणे सर्वजण निवृत्तीनाथांचे वारकरी की आपण मुळातच विचार केला तर एक भाग्यवान आहोत की आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याला निवृत्ती दादांचा वारसा आहे. अहो शोकांतिका ही वाटते की विचार केला तर त्या निवृत्ती दादांना अक्षरशः पायी पायी चालत पंढरपूरची वारी करावी लागली. परंतु मी तरुणांना विनंती करतो की संपूर्ण तरुणांनी या वारीमध्ये सहभाग घ्या. आपल्याला वारी निर्मल वारी आणि स्वच्छता वारी करायची आहे. आणि या वारीबद्दल मी सांगणार की मी प्रस्थानापासून 2 दिवसापासून अनुभव घेतो की वैष्णवांत असं म्हटलेलं आहे संतांनी की स्वर्गीच्या अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ह्या मृत्यूलोकामध्ये हा जो काय आनंद आहे, याची डोई याची डोळा हा सोहळा खरंच अतिशय भावपूर्ण झाल्यासारखा आहे. मी सर्वांना विनंती करतो. नक्कीच महाराज, तुम्हाला बघितल्यानंतर हा जो काही सर्व समाज आहे, महाराष्ट्रातील वारकरी आहे, प्रत्येकजण तुमच्याकडून हा जो वारीचा अनुभव आहे तो तर घेतच आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक नवयुगातील तरुणाने अशी ही वारी करावी, ही सर्वांना मी विनंती करेल. रामकृष्ण हरी. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.